नमस्कार. आरोग्यम धनसंपदाच्या एका स्पेशल एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा भाग खास आहे कारण आज आपण एका खास गेस्टला बोलवलं आहे. ही गेस्ट एक महिला उद्योजक आहे जिने एक वेगळाच व्यवसाय निवडलेला आहे. ही गेस्ट कोण, तिचा व्यवसाय कोणता, हे सगळं जाणून घेण्यासाठी हा भाग शेवटपर्यंत पहा. मी आहे स्वाती नाईक आणि तुम्ही पाहताय आरोग्यम धनसंपदा. हॅलो मैत्री, आरोग्यम धनसंपदाच्या पहिल्या पॉडकास्टमध्ये तुझं स्वागत आहे. नमस्कार, थँक्यू मला बोलवल्याबद्दल. मी मैत्री सहस्रबुद्धे. मी एल्फी इंडिया ह्या लहान मुलांच्या प्रकाशनाची फाउंडर आहे. मला बोलवल्याबद्दल आज खूप खूप धन्यवाद. मूळ मुद्द्याला हात घालण्याआधी तुझं शैक्षणिक बॅकग्राऊंड सगळ्यांसाठी थोडंसं सांग. माझं फार्माकोलॉजी ह्याच्यात स्पेशलायझेशन आहे आणि त्याच्यानंतर मी एक इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स ह्याचा डिप्लोमाही केलेला आहे. मी एक साधारण 9 वर्ष फार्मा कंपनीमध्ये त्यांच्या रेग्युलेटरी सबमिशन्स विंगमध्ये काम केलेलं आहे आणि आता एल्फी इंडिया ही माझी पब्लिशिंग कंपनी आहे, ती मी स्टार्ट केली मागच्याच वर्षी. सो आय एम द फाउंडर ऑफ दॅट कंपनी. एका फार्मा बॅकग्राऊंडवरून तुला पब्लिशर बनण्याचं कसं काय सुचलं? सुरुवातीला पब्लिशर बनायचं अशी ह्या कॉन्सेप्टनी चालू नाही केलं. मेन म्हणजे मला स्वतःला मुलगी झाल्यावरती आम्हाला घरी सगळ्यांना वाचनाची खूप आवड आहे. त्यामुळे अर्थात तिच्यासाठी खूप पुस्तकं घेतली जायची किंवा लायब्ररी आणि असं काय 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 आम्ही करायचो. पण त्यातनं लक्षात यायला लागलं की मराठी कल्चर किंवा भारताबद्दल असं खूप कमी पुस्तकं लहान मुलांची लिहिली गेली आहेत आणि लिहायची मला खूप आधीपासून आवड होतीच. तर मग त्यातनं एक मॅटर्निटी लिव्हवर होते तेव्हा असं सुचलं की काहीतरी लिहून बघू फक्त मुलीसाठी असं. आणि मग ते इलस्ट्रेट करून घेतलं एका इलस्ट्रेटरकडनं आणि सगळ्यांना खूप आवडलं ते. आणि मग त्याच्यातनं सुचत गेलं. मग माझ्यासारखे अजून खूप लोक असतील ज्यांना गोष्टी लिहायच्या असतील, मुलांसाठी इच्छा असेल, पण सगळ्या पब्लिशर्सकडे तेवढा अप्रोचेबिलिटी किंवा आपल्यालाही माहीत नसतं कसं करायचं. त्यामुळे माझ्यासारख्या अजून बाकीच्या लोकांना पण ही अपॉर्च्युनिटी मिळावी म्हणून एक पब्लिशिंग हाऊसच आपण का नाही स्थापन करावं अशी कल्पना आली. तू किती आणि कोणती पुस्तकं पब्लिश केलीस आणि त्या पुस्तकांची खासियत काय आहे? आम्ही आत्तापर्यंत 5 पुस्तकं पब्लिश केलेली आहेत आणि खासियत म्हणायचं झालं तर आम्हाला एक वाईल्डलाईफ, भारताबद्दलचं वाईल्डलाईफ ह्याच्यामध्ये एक निश ऑडियन्स खूप छान मिळालेला आहे. त्याच्यामध्ये मला स्वतःला, माझ्या नवऱ्याला वाईल्डलाईफची खूप आवड आहे आणि जे लहान मुलांची सगळी पुस्तकं मिळतात त्याच्यामध्ये टिपिकल तेच प्राणी, तेच पक्षी हे सारखे शोकेस केले जातात. म्हणजे जिराफ असो, झिब्रा असो, तो आपल्या इकडे दिसत नाही. त्यामुळे मुलांना रिलेट होतील असे प्राणी किंवा पक्षी आणि त्यांना इवन एक जरा त्याच्यात मराठी टच म्हणजे स्पेशली मराठी मुलांसाठी ॲड करायला आम्ही सगळीकडे जे रिलेशन वापरलेत, कसं काका काकू असो, आई बाबा असो, ते मराठीच ठेवलेले आहेत. ते त्याच्यामध्ये ते त्याचं एक वैशिष्ट्य म्हणता येईल की आम्ही तो प्रयत्न केला आहे की एक इन्क्लुझिव्हिटी ही त्याच्यातनं दाखवता येईल. आणि ह्याच्यामागे आम्ही जे काय कंटेंट लिहितो त्याच्यामागे खूप रिसर्च होतो. आम्ही जे काय कंटेंट करतो ते IFS जे फॉरेस्ट ऑफिसर असतात त्या आम्ही आता कान्हा आणि काझीरंगा या जंगलांची पुस्तकं केली आहेत. ते त्या रिजनचे जे फॉरेस्ट डिरेक्टर आहेत त्यांच्याकडनं अप्रूव्ह करून घेतलं आहे की जसं बारासिंगा असो ते फक्त तुम्हाला कान्हात दिसतं किंवा 1 हॉर्न रायनो जो तुम्हाला फक्त काझीरंगात दिसतो, बाकी कुठेही दिसणार नाही. सो ते जे पिक्युलॅरिटी आहे त्या जंगलाची, ते प्राणी फक्त तिकडेच सापडतात, हे सगळं कंटेंट मुलांना थोडंसं शिकवण्याच्या दृष्टीने पण छान एक गोष्टी स्वरूपात असा प्रयत्न केला आहे. अजून एक खासियत म्हणजे आम्ही बोर्ड बुक हे एक भारतीय पब्लिशर खूप कमी करतात, एस्पेशली मराठीमध्ये बोर्ड बुक खूपच कमी आहेत.
त्यामुळे आम्ही थोडं मराठी भाषेत पण चांगलं कंटेंट मिळावं, मुलांपर्यंत पोचावं ह्यासाठी एक बेड टाईम स्टोरी बोर्ड बुकमध्ये आणली आहे. मग आमची एक सिरीज पण आहे, त्याच्यामध्ये आम्ही मल्टीलिंग्वल म्हणजे मराठी, इंग्लिश आणि हिंदी अशा तिन्ही भाषांमध्ये परत बोर्ड बुक स्वरूपातच कंटेंट आणलेलं आहे मुलांसाठी. लहान मुलांसाठीच पुस्तकं हा विषय तुला कसा सुचला? आधी खरं सुरुवात फक्त मुलीसाठी करूया असं झाली होती, पण नंतर लक्षात आलं की ह्याच्यात खूप करण्यासारखं आहे, खूप स्कोप आहे. आणि असं स्पेसिफिक भारताबद्दल म्हणजे आता माझी जी एल्फी इंडिया ही पब्लिशिंग कंपनी आहे त्याचा आमचा गोल हाच आहे की फक्त आम्ही भारताबद्दलच कंटेंट करणार आहोत किंवा एक न्यूट्रल टॉपिक जे काय असतील, जसं मेंटल हेल्थ असो किंवा अशा टाईपचे जे कुठेही कुणालाही रिलेटेबल होतील असे. त्यामुळे त्याच्यात जे इलस्ट्रेशन येतात, ड्रॉइंग्ज असतात ते खूप मला स्वतःलाच खूप अट्रॅक्टिव्ह वाटतात. त्यामुळे लहान मुलांसाठीच करायची इच्छा आहे, म्हणजे त्या गोलवरून डायवर्ट नाही व्हायचं आहे. मी आधी सांगितलं तसं सुरुवातीला माझ्या मुलीसाठी करूया असंच डोक्यात होतं, पण करताना लक्षात आलं की अशा क्वालिटीची, अशा स्टँडर्डची आणि असं कंटेंट देणारी पुस्तकं मुलांसाठी खूप कमी आहेत किंवा नाहीच आहेत. त्यामुळे फक्त मुलांसाठीच करूया असं डोक्यात आलं. तुझी ही कल्पना मला छान वाटली आणि अनेक मराठी मुलांना याचा नक्कीच फायदा होईल. तुझ्या पुस्तकांचा फायदा फक्त मुलांनाच होईल का? सध्याचा सगळ्यात कॉमन प्रॉब्लेम जो सगळ्या घरांमध्ये दिसतो आपल्याला, ज्यांच्याकडे लहान मुलं आहेत, तो म्हणजे स्क्रीन टाईम. म्हणजे अति मोबाईलचा वापर, फोन किंवा टी व्ही, जे काय स्क्रीन्स असतात त्या सगळ्याचा. पालकांना पण स्क्रीन टाईम देण्याशिवाय दुसरा कधी ऑप्शन नसतो. काहीतरी जर का दोन्ही पालक वर्किंग असतील किंवा स्वयंपाक, इवन काय काय उद्योग असतातच. आणि तेव्हा कधीतरी आपण जर का स्क्रीन टाईमच्या ऐवजी एक पुस्तकांचा प्रयोग केला तर त्याच्यातही मुलं खूप रमतात, त्याच्यातही अट्रॅक्टिव्ह त्यांना चित्र दिसतात किंवा शिकण्यासारख्या ज्यांना वाचता येतं ते स्वतः वाचायचा प्रयत्नही करतात. त्यामुळे त्याच्यातही मुलं रमतात. त्यामुळे पुस्तकं हा मोबाईल किंवा टी व्हीला खूप चांगला ऑप्शन असू शकतो असं मला वाटतं. अजून एक पुस्तकांचा चांगला फायदा म्हणजे आपण त्यातनं वेगळे विषय निघतात, त्यामुळे मुलांची वेगळी वोकॅब्युलरी एक वाढते. म्हणजे आता जंगलाचं पुस्तक फॉर एक्झाम्पल, आपण जंगलांबद्दल रोज उठून काय कॉन्व्हर्सेशन करत नाही मुलांशी, त्यामुळे तुम्ही ते पुस्तक घेतलं तर त्यातली एक वेगळी वोकॅब्युलरी असते, ती मुलांपर्यंत पोचते. मग आणखीन एक आपण सुद्धा मोबाईलमध्ये वगैरे इतके गुंतलेले असतो की पुस्तकांबरोबर एक 1-on-1 बॉन्डिंग टाईम मिळतो मुलांची, जे आपण सगळं बाजूला ठेवून त्यांना वाचून दाखवताना किंवा त्याच्यावरनं त्यांचे प्रश्न जे येतात त्याची उत्तरं देताना एक छान असं पालकांचं आणि मुलांचं किंवा आजी आजोबा कुणाचंही असं मुलांबरोबर छान बॉन्डिंग पण होतं असं मला वाटतं. गंमत म्हणजे आजकाल आपल्याला पण जर का पटकन गोष्ट सुचली नाही, काही सुचलं नाही, तर आपण मोबाईलमधनं शोधून त्यांना ते सांगतो किंवा यूट्यूबवरनं शोधून त्यांना ते दाखवतो. तर त्याच्याऐवजी जर का आपण पुस्तकातनं त्यांना गोष्ट वाचून दाखवली तर मुलांना पण ही कॉन्सेप्ट कळेल की गोष्टी पुस्तकातनं मिळतात, फोनमधनं मिळत नाहीत. त्यामुळे कदाचित तेही पुस्तकं उघडतील फोन उघडण्याच्या ऐवजी. नाही, खरंच हा एक कॉमन प्रॉब्लेम आहे आणि याचा फायदा माझ्या घरीही मला नक्की होईल. तुझ्या पुस्तकांचा मुलांच्या कुठल्या वयोगटाला फायदा होईल? आम्ही जी पुस्तकं बनवतो ती अगदी बाळांपासनं एक 7-8 वर्षाच्या मुलापर्यंतची चा वयोगट फॉलो करू शकतो. जी बोर्ड बुक मी जे म्हणलं आधी ते आहेत, ती अगदी बाळांना पण हाताळायला खूप स्टर्डी बनवलेली आहेत आम्ही. त्यामुळे एक म्हणजे 0 to 8 असा आम्ही एक एज ग्रुप डिफाईन केला आहे. त्यामध्ये 0 to 4 ह्याच्यासाठी बोर्ड बुक आणि 4 to 8 ह्याच्यासाठी जे पेपरबॅक पुस्तकं आहेत ती आम्ही रेकमेंड करतो. आम्ही जे एक टायनी ट्रेजर्स नावाचा एक बुक सेट बनवला आहे तो तर म्हणजे मला वाटतं की मुलांबरोबर त्यांच्या पालकांना पण त्याचा खूप फायदा होईल. कारण की त्याच्यामध्ये आम्ही इंग्लिश, मराठी आणि हिंदी असे तिन्ही भाषांमध्ये फुलं, किडे आणि पक्षी यांची नावं दिलेली आहेत. त्यामुळे एज ग्रुप हा डिफाईन करणं थोडंसं अवघड आहे, पण ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांच्या सगळ्यांसाठी नक्कीच पुस्तकं आपल्याला ही रेकमेंड करता येतात. आमचं एल्फीची टॅगलाईन अशीच आहे, बुक्स फॉर चिल्ड्रन अँड द चाइल्ड विदिन यू. त्यामुळे कुणीही ही पुस्तकं वाचू शकतं.
खरंच मस्त कल्पना आहे तुझी. जर ही पुस्तकं कोणाला हवी असतील तर ती कुठे मिळतील? सध्या तरी आमची जी वेबसाईट आहे त्याच्यावरनं आम्ही ही पुस्तकं विकतो. पुण्यामध्ये तऱ्हेतऱ्हेचे एक्झिबिशन होतात, त्याच्यातही आम्ही बऱ्याचदा पार्ट घेतो. त्यामुळे आमचे इन्स्टा चॅनलवरती किंवा सोशल मीडियावरती त्याचे अपडेट्स येत जातात की कुठल्या एक्झिबिशनमध्ये आम्ही पार्ट घेणार आहोत. तुझ्या पुस्तकांच्या किमती काय आहेत? आमची पुस्तकं एक 320 पासून एक 480 पर्यंत अशी रेंज आहे सध्या. आमची सगळ्यात कमी किमतीचं पुस्तक म्हणजे हे बोर्ड बुक आहे 320चं. सो ती प्राईस 480 पर्यंत जाते. हे जो बुक सेट आहे त्याची प्राईस 330 आहे, पण त्याच्यामध्ये अशी 3 पुस्तकं येतात. त्यामुळे एक साधारण 110 रुपयाचं एक पुस्तक असं म्हणू शकतो, जो आम्ही सेट म्हणून विकतो. आमचं थोडं प्राइसिंग प्रीमियम आहे. ह्याचं कारण असं की आम्हाला इलस्ट्रेशनच्या मागे किंवा ह्याच्या मागे बाइंडिंग म्हणजे जे काही पुस्तकं नुसती स्टेपल केलेली असतात, तो आम्ही प्रॉपर सगळं बाइंड करून व्यवस्थित पेपर क्वालिटी खूप स्टँडर्ड वापरतो. त्याच्यामुळे कॉस्टिंग ऑब्वियसली वाढतं. आणि इलस्ट्रेशन्स जे आहेत म्हणजे जे इंडियन पब्लिशरबद्दलचे लोकांना असे असतात की नाही चित्रच त्याच्यातली वाईट असतात, अट्रॅक्टिव्हच वाटत नाही मुलांना. त्यामुळे आम्ही खूप त्याच्यामागे एफर्ट्स घेतो. म्हणजे एका पुस्तकाच्या मागे साधारण स्क्रिप्ट मॅन्युस्क्रिप्ट जी आपण म्हणतो ती फायनल झाल्यानंतर एक 6 महिने आम्ही फक्त त्याच्या ग्राफिक्सवर, इलस्ट्रेशनवर किंवा आर्ट डिरेक्शन ह्याच्यावरती फोकस करतो. ओके. जर इतर कोणाला तुझ्याकडून पुस्तकं पब्लिश करून घ्यायची असतील तर ती करून घेता येतील का? हा खूप चांगला प्रश्न आहे. नक्कीच करता येतात. आमच्याकडे आम्ही एक्झिबिशन्सला आमचे स्टॉल असतात, तिकडे खूप आजी आजोबा आई बाबा मुलांचे येतात आणि विचारतात की आम्ही असं माझ्या मुलासाठी नातीसाठी गोष्ट बनवली आहे, तर ती आम्हाला जर का पुस्तक स्वरूपात आणायची असेल तर कशी करू शकतो. तर एक आमचा ईमेल ID आहे info@elfiindia.com. त्याच्यावरती तुम्ही तुमचे मॅन्युस्क्रिप्ट मराठी किंवा इंग्लिश जे काय असतील ते वर्ड फाईलमध्ये आम्हाला पाठवलेत तर आमचे एडिटर ते वाचून नक्कीच तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. ह्याच्या व्यतिरिक्त अजून कोणाला माहिती हवी असेल तर ते आमच्या जो नंबर आहे 9272145986 ह्याच्यावर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि आम्ही नक्कीच तुम्हाला रिप्लाय करू किंवा तुमचे जे काही क्वेरीज आहेत ते सॉल्व्ह करू. खरंच एका वेगळ्याच विषयाबद्दल तू छान माहिती दिलीस. याचा मुलांबरोबर पालकांनाही खूप फायदा होईल. थँक्यू. आमचा उद्देश नक्कीच तोच आहे की मुलांबरोबर पालकही इन्वॉल्व्ह होतील आणि थोडं पुस्तकांकडे वळतील. आरोग्यम धनसंपदा टीमकडून तुला आणि तुझ्या एल्फी इंडिया टीमला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. मला आज इकडे बोलवल्याबद्दल तुमचे पण खूप धन्यवाद.